नमस्कार, मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। भिवंडी कुक्से ग्राम पंचायत के जाम्बुलपाड़ा में पारधी परिवार की तरफ से नवनिर्मित भवन की वास्तु शांति समारंभ व श्री सत्यनारायण की महापूजा का आयोजन किया गया, जहां पर गणेश पूजन, पुण्याह वाचन, नवीन वास्तु गृह प्रवेश समारंभ व हवन विधि से पूजा अर्चना की गई। तो वहीं पर विठल रघुमाई हरिपाठ मंडल आमने की मंडली ने हरिपाठ व कीर्तन से सबका मन मोह लिया। इस अवसर पर पारधी परिवार के श्री बालाराम मंगलम पारधी, श्री महेंद्र बालाराम पारधी, कुमारी शोपान बालाराम पारधी, कुमारी प्राची महेंद्र पारधी, सौभाग्यवती सेवंता बालाराम पारधी, सौभाग्यवती उज्ज्वला महेंद्र पारधी, सौभाग्यवती सरवरी नितिन वागल, कुमारी नक्ष महेंद्र पारधी ने आए हुए आगंतुकों का स्वागत किया और सभी ने भगवान सत्यनारायण का दर्शन व प्रसाद लेकर पारधी परिवार को शुभकामनाएं दिए। शुभकामना देने वालों का तांता लगा रहा। सभी हरि कीर्तन का लाभ लिए और महाप्रसाद ग्रहण किए। तो वहीं पर शिव कृपा भवन की शोभा देखने योग्य थी। सभी ने भूरी भूरी प्रशंसा किए और पारधी परिवार को आशीर्वाद दिए। आइए देखते हैं झलक। आहे तोपर्यंत त्याला इथं जागा द्या, नाहीतर उपयोग होणार नाही। आणि म्हणून भौतिक परमार्थात नामचिंतन झालं नाही तर चालेल, परमार्थात नामस्मरण झालं पाहिजे। उच्चार म्हणजे काय? मुखावाटे जे निघतात त्याला म्हणतात उच्चार। जे मुखावाटे निघतं त्याच्यावर जो विवेक केला जातो, विचार केला जातो त्याला म्हणतात चिंतन। पण ज्याचा तोंडातून शब्द बाहेर निघतो त्याचं स्वरूप
हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदुपतितो भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता। श्लोकाचा सरळ अर्थ आहे तुम्ही आणि मी आपण सगळे एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय। जिच्या पोटी जन्माला आलोय तिचं नाव आहे भारत माता। आपण भारत मातेची पोर, आपली एकच दीक्षा आपलं गाव, आपला देश, आपला संप्रदाय, आपला धर्म याची रक्षा हीच आपली दीक्षा। आपला एकच मंत्र। हे पहा, मी 1.5-2 तासापासून बोलतो। एखाद्या वेळेस तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल, एखाद्या वेळेस कीर्तन आवडलं असेल, पण म्हणून हाय तोपर्यंत त्याला इथं जागा द्या, नाहीतर उपयोग होणार नाही। आणि म्हणून भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा जीवन कलश आपण सगळ्यांनी सांभाळ करा। जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा। ज्या वडिलांच्या पुण्याने कोट्यावधी इष्ट कवडे अखंड वाढले त्याला असं वाटायला कसं एकाकी न रमते वा ब्रह्म एकाकी न रमते। त्या ब्रह्माला, त्या देवाला, त्याला एकट्याला करमत नव्हतं। आणि म्हणून संकल्प झाला की आपण काहीतरी जन्माला घातलं पाहिजे। का एकले न कंट्याचे म्हणून आये केले निर्माण 14 भुवने, हो एकी एकटाची असून एकला विश्व विश्वाकार। आता अलीकडे बऱ्याच जणांच्या नाही तुला म्हणजे लग्न, तुला लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे काय? घोड्यावर बसायचा माणसाने केलेला गाढवपणा म्हणजे लग्न। म्हणून बरेच गाढव करतच नाही, कारण ज्यांनी केले ते झाले की ते आतून आईच्या पोटाला चावा घेतात। त्यांचा योनी संभव जन्म नाही। विंचू आईचं पोट कापतात आणि जन्माला येतात। विंचूचं वैशिष्ट्य आहे, आई मेल्याशिवाय विंचू जन्माला येत नाही। ॲनिमल लॉजिक आहे, प्राणीशास्त्र। विंचू त्याच्या आईचं पोट कापतो जन्माला येतो।